नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। भारत हा अध्यात्म, श्रद्धा आणि संत परंपरेचा देश म्हणून ओळखला जातो। पण जेव्हा श्रद्धेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचं मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण केलं जातं, तेव्हा तो केवळ गुन्हा राहत नाही, तर समाजासाठी एक गंभीर इशाराही ठरतो। सध्या पुण्यात समोर आलेलं असंच एक धक्कादायक प्रकरण संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेत आहे। स्वतःला दैवी अवतार म्हणून घेणाऱ्या राधामोहन मिश्रा नावाच्या स्वयंघोषित गुरुवर एका उच्च शिक्षित महिलेने गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणात केवळ गुरुच नव्हे, तर त्याच्या काही महिला अनुयायांची देखील भूमिका समोर आली आहे। पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पीडित महिलेला अनेक वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलांनी तिला सांगितलं की गुरूंनी केलेली मारहाण, अपमान आणि शारीरिक अत्याचार हे प्रसाद आहेत, म्हणजेच यातना आणि वेदना यांना धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। तक्रारीनुसार पीडितेला धमक्या देण्यात आल्या, तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला, विजेचे धक्के सुद्धा देण्यात आले आणि मेणबत्त्यांनी भाजण्यात देखील आलं। हे आरोप जर खरे ठरले तर केवळ अंधश्रद्धेचं नव्हे, तर मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाचं उदाहरण ठरेल। या प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई करत 6 महिलांना अटक केली आहे। मात्र आता या महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे। साध्या भाषेत सांगायचं झाल्यास ही याचिका एखाद्या व्यक्तीची अटक किंवा ताबा बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यासाठी दाखल केली जाते। या महिलांचा दावा आहे की पुणे पोलिसांनी त्यांच्यावर केलेली कारवाई कायदेशीर नाही, त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन कायदेशीर वळण मिळालं आहे। मुंबई उच्च न्यायालयात 22 जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष त्या सुनावणीकडे लागलं आहे। या प्रकरणातील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, तर राज्य सरकारच्या वतीने शासकीय वकील शिशिर गिरे न्यायालयात बाजू मांडणार आहेत। मित्रांनो, या प्रकरणामुळे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा आपल्या समोर आले आहेत। शिक्षित आणि सुजाण व्यक्ती देखील अशा स्वयंघोषित गुरूंच्या प्रभावाखाली कशा येतात? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा कुठे आखली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या अशा कथित साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची भूमिका किती प्रभावी आहे? भारतामध्ये अनेक वेळा आपल्या समोर असे प्रकार आले आहेत जिथे धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रभावाचा वापर करून लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोणत्याही व्यक्तीला आंधळेपणाने देवत्व बहाल करण्याऐवजी प्रश्न विचारायची सवय ठेवणं आवश्यक आहे। सध्या या प्रकरणातील सर्व आरोप न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेत आहेत। अंतिम सत्य न्यायालयीन सुनावणी आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, त्यामुळे कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्याय व्यवस्थेलाच आहे। पण एक गोष्ट निश्चित आहे, पुण्यातील हे प्रकरण श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कायदा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा देशासमोर घेऊन आला आहे। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय करायला हवं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।